माना दुखायला लागला, मी जरा इकडे येतो. खरं म्हणजे मंचाला शोभेल असे आजचे अध्यक्ष शेख साहेब, खान साहेब. त्यानंतर खरं म्हणजे राजकारणाशी शोभेल असं व्यक्तिमत्व असणारे जलगे साहेब, कमी आणि मार्मिक बोलणारे जाधव साहेब, बगाडे साहेब. या ठिकाणी उपस्थित असणारे बाकी सगळ्यांची नावं माझ्या अवघड आहे, लक्षात घेणं आणि घेणार पण नाही. मधेकर साहेब आहेत, हौकेडे साहेब आहेत आणि बगाडे साहेब म्हणजे ह्यांनी आम्हाला सुपारी दिली, त्याच्यामुळे या सगळ्यांचं गोतावळा त्यांनी जमवलंय. आणि त्याच्यानंतर मला या ठिकाणी बोलवणारे दिलीप कुमार पाटील पुढे बसले, कशाला मागे मागे जातात, त्यांनी मला सुपारी दिली, इकडे बोलवलंय. गाडेकर साहेब ज्यांनी मला इथं सोय केली याची. आणि असे आपण सगळे लोक या ठिकाणी जमलेले आहेत. मला जे बोलायचं निम्म सगळं बोलून घेतलं यांनी. आणि मला तसं फार बोलायला ठेवलं नाही, पण महिला कमी आहे. आणि मला सांगितलं पाहिजे की महिला या पुरुषांपेक्षा स्ट्रॉंग आहे. कशा? पुरुषांना टक्कल पडतं. एकतरी बाई टक्कल पडलेली बघितली. स्ट्रॉंग कोण? महिला. हृदय विकाराचं प्रमाण आहे पुरुषांमध्ये जास्त आहे, महिलांमध्ये कमी आहे. स्ट्रॉंग कोण? महिला. प्रश्न तिसरा, पुरुषांना टक्कल कोणामध्ये पडतं? आणि महिलांचं श्रेष्ठत्व मान्य करून आपण पुढे जाऊ. जर आपल्या ज्येष्ठांचं जीवन आनंदी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं बोलणं. जो बोलेल तो तणावमुक्त राहतो, एकल कोणा माणूस आत्महत्या करतो. मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा एक सर्वे आला होता की त्यांच्या इतका विद्वान पंतप्रधान 100 देशांकडे नाही, पण बोलत नाही. आताचे बोलले तर थांबत नाही, बोलून बोलते जग खिशात जाते. बोला, ज्येष्ठांनी बोललं पाहिजे, घरात बोललं पाहिजे. घरातला संवाद कमी झालाय. पुण्या मुंबईमध्ये 600 रुपये फ्लॅट झालेत. ती बाई किचन मधून नवऱ्याला SMS करते, जेवण तयार आहे, जेवूया का? तो हॉल मधून तिला उत्तर देतो, अजून थोडं थांब, माझी 30 शिल्लक आहे. संवाद नाही. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगेल, रात्रीचं जेवण तुम्ही तुमचे नातवंड सगळे गोल बसून जेवण. ज्या घरात गोल बसून जेवण होणार घर सुखी होणार. आपल्या घरात आपण गोल बसून जेवत नाही, आपण अर्ध गोलाकार बसतो. आणि लक्ष कुठं? टीव्ही बघतोय, खातोय. महिलांचं काम सोपं झालंय. खारट भाजी झाली तरी खातोय, टीव्ही बघतोय. अजिबात मीठ टाकण्यात तरी खातोय, सिरियल बघतोय. गेल्या वर्षी पुण्यातली बाई मला म्हणली, तुम्ही सांगता ते बरोबर आहे, माझ्या घरात चुकून माझ्या हाताने भाजी जास्त तिखट झाली तर मी माझ्या नवऱ्याला फॅशन टीव्ही लावून देते म्हणली. ते मॉडेल बघते, खाते. गोल बसून जेवायचं, जेवण मध्ये ठेवायचं, प्रत्येकाने आपलं वाढून घ्यायचं. जेवण झालं तर ताट वाटी विसरून भांड्याच्या ट्रेमध्ये ठेवायचं. कारण ती कामवाली बाई दुसऱ्या दिवशी दुपारी येणार, ते खरकट केलं निघणार का? त्या कामवाली बाई आपलं प्रेम आहे का नाही? बोललं पाहिजे. तुम्ही बोलताना दोन्ही पायांवर सारखं वजन टाकून बोलायचं. शरीर स्थिर झालं की म्हणा आपोआप स्थिर होतं. नंबर 1. नंबर 2, बोलताना सगळ्यांकडे पाहून बोललं पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे आपल्यासाठी बोलतो. आता मी जर सारख्या 2-3 महिलांकडेच बघत बोललो तर त्या म्हणतील, मेला आमच्याकडेच बघते. लोकांच्या भावना दुखावणारं वक्तव्य आपल्याकडून होता कामा नये. लहान लहान गोष्टीवर लोक दुखावले जातात. एखादा मुलगा पास होतो, तुम्हाला पेढा मिळतो, मुलगा पास झाला, पेढा. काय म्हणलं म्हणजे आपण? अभिनंदन. किती टक्के मिळाले? काय गरज आहे? ते कसं पास झालं त्याला त्याच्या बापाला माहिती. तुम्हाला नोकरी लागली तर तो पेढा मिळाला. नोकरी पहिला प्रश्न, किती पगार? तुमचा पहिला पगार सांगितलं असताना तुमचं लग्न झालं नसतं. ते मध्यस्थ चांगले होते. ते म्हणले, मुलगा सुस्वभावी आहे, निर्व्यसनी आहे, सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही.
लग्न झाल्यानंतर मुलीच्या लक्षात येतं की ह्याला काय नाही असं नाही. आणि मग जिभेवर 2 वाक्य कोरून ठेवायचे. कोणी विचारलं माणूस कसा? माणूस मोठा छान. बाई कशी? बाई मोठी छान. काय हरकत आहे का? बाई कशी नंतर सांगतो. आता बोलायचं म्हणजे बोलण्याची प्रॅक्टिस पाहिजे. आणि ज्येष्ठांसाठी बोलण्याची प्रॅक्टिस करण्याचं महत्वाचं ठिकाण स्मशान, श्रद्धांजली. लग्नामध्ये जास्तीत जास्त गर्दी तरुणांची असते. का? तर आपण दुसऱ्याच्या लग्नात गेलो नाही तर आपल्या कोण येणार. स्मशानामध्ये जास्तीत जास्त गर्दी आपली असते, कारण आपण गेलो नाही तर. स्मशानात जायचं, श्रद्धांजलीची 5 वाक्य बोलायची प्रॅक्टिस. पेटवलेलं असते कवटी फळ टाइम असता, अशा उभं राहून सुरुवात करायची. आज गणपतरावांचे दुःखद निधन झालेले आहे, या स्टोन मध्ये बोलायचं. पगारे सर, तुमचा मला भरोसा नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल आज गणपतराव गेले, वहिनी काळजी करू नका. दीर्घ मिरावाद. आज गणपतरावांचे दुःखद निधन झालेले आहे, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, गणपतराव माझे मित्र होते, बिनधास्त बोलायचं. तो मेला, पुरावा नष्ट. तिसरं वाक्य, गणपतराव निर्व्यसनी होते, ठोकून द्यायचं, लिव्हर खराब होऊन तो मरेला. चौथं वाक्य, गणपतरावांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, त्या दुःखात मी सहभागी आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ही 5 वाक्य जर स्मशानामध्ये पगारे तुम्ही बोललात तर स्मशानात आलेल्या 1000 लोकांना समजेल की पगारे सर आले होते. ते नेहमी येतात, ते पोचवल्याशिवाय राहत नाही. फक्त स्मशानामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र बोलायचं नाही. महिला जातात का स्मशानात? जा, तुम्हाला कोणी अडवलं तर मला सांगा, मी तृप्ती देसाईला सांगतो. इकडनं म्हणत आलं तुमचं म्हणतं स्मशानात प्रवेश मिळालाच पाहिजे. तिथं विचारत नाही कोणाकडनं आले म्हणून. पदराने डोळे पुसत पुसत जायचो. जास्त आरडाओरडा करायचा नाही, नाही तर म्हणतील हिचा काय संबंध. म्हणजे बोललं तुमच्या लक्षात आलं, बोला तर बोललं. आता आपण काय आत्महत्या बघूया. क्रूर हिटलर त्याने आत्महत्या केली, कोमल होते साने गुरुजी त्याने आत्महत्या केली, 2 वर्षापूर्वी भैरवजी महाराजांनी आत्महत्या केली. ताण तणावाच्या सर्वोच्च बिंदूवर गेल्यानंतर 2.5 मिनिटाचा काळ असा येतो की ते 2.5 मिनिटात तो माणूस जीव देऊ शकतो. परत त्याला ठेवायचं म्हणला तर तो मला आता नाही मारायचं. आता आषाढ महिन्यामध्ये गावोगावी नवण्याच्या पार्ट्या व्हायच्या बघा, आणि ते चुलीवर बनवायचे. चुलीवरती फार क्रेज आहे. चुलीवरचं मटण, चुलीवरचं चिकन, चुलीवरचं हे ते. हे इतकी क्रेज की पुण्यामध्ये आमच्या एका मित्राने बोर्ड लावला, इथे चुलीवर तापवलेले पाणी आंघोळीला मिळेल. चुलीवर असं बनवतं आणि ते हंडी काळी होणे त्याला माती लावायची. नंतर कुकर आला, कुकरला माती. आता एवढं वजन टाकल्यावर गुडघे राहतील. 2 किलो वजन टाकून इकडे. पुढचा आपला सगळ्यांचा त्रास आहे पाठदुखीचा त्रास. अगदी सोपा व्यायाम तुम्हाला सांगतो. अशा हात करा सगळ्यांनी, करा अशा करा सगळ्यांनी. हे बाबा त्यांचं शूटिंग करणार. अशा हात करा सगळ्यांनी. असेच हात डावीकडे घेऊन जा. डावा इकडे आहे मॅडम. डाव्याला मराठीत लेफ्ट म्हणतात. मग सरळ, मग उजवीकडे जा. सरळ हात उलटे करा, असे वर घ्या. सगळ्यांनी करा. रामदेवजी बाबा हिंदीत सांगतात, तुम्ही ऐकता. मी मराठी सांगून ऐकत नाही. सांगू का राज ठाकरेला? बस घ्या खाली, बस. 30 सेकंद इकडे, 30 सेकंद इकडे, 30 सेकंद वर. दिवसातून एकदा खुर्चीत बसून करायचंय. कुठल्याही परिस्थितीत खुर्ची सोडायची नाही. पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो मी, ज्येष्ठांचं ट्रेनिंग होतं. विचारलं काय त्रास आहे? एक म्हणले पाठ दुखते, दुसरे म्हणले अति मोटरसायकल चालवल्यामुळे पाठ दुखते, तिसरे ज्येष्ठ उभे राहिले.
ते म्हणले कॉलेजची मुलं ही आमच्यापेक्षा 50 पट मोटरसायकल चालवतात, पण त्यांची पाठ दुखत नाही, आमची का बरी दुखते. मी विचार करायला लागलो, तेवढा अतिदेष्ट इकडनं उभे राहिले आणि ते म्हणले कॉलेजच्या मुलांची पाठ दुखत नाही, कारण मोटरसायकलवर त्यांच्या मागे बसणारी व्यक्ती ही त्यांच्या पाठीला सपोर्ट देऊन बसते. आमच्या पाठीला कोण सपोर्ट? तेवढ्यात कॉलेजचा शिपाई मागे होता तो पुढे आला. तर म्हणलं जरासं बोलू का? म्हणलं बोल. तर म्हणलं कॉलेजमधल्या पोरांच्या पाठी दुखत नाहीत, पण ह्यांची का पोट दुखतात पाठीसाठी. पुढचा त्रास ज्येष्ठांच्या पोट दुखतात. कम्प्युटरवर काम करून लिहून मेसेज पाठवून एक मेसेज 3-3 जणींना मिस यू मिस यू. आता बोट दुखतात काय करायचं? अशा घ्या, असे अंगठा करंगीच्या शेवटी इथे जावा, मग हे बोट बंद करा, मग हे बंद करा, मग हे बंद करा, मग हे बंद, एक एक सोडा, हे 4-5 असं केलं ना त्रासच निघून जाईल. किती चांगलं केलं यांनी बघा. मागे मी जिल्हा बँकांच्या डायरेक्टर लोकांचं ट्रेनिंग घेतो. ते एक डायरेक्टर कोपऱ्यात बसून असतो. पुढचा सगळ्यात मोठा ज्येष्ठांचा त्रास म्हणजे मान दुखते. याला 2च व्यायाम सांगणार आहे. मान दुखते एक व्यायाम या अशा करा, थोडा मागे, थोडा मागे, हे व्यवस्थित का साहेबांचं पोट कमी दिसलं पाहिजे. या मागे ओढा, ओढा ओढा, एक व्यायाम. दुसरा अगदी सोपा आहे, हात असे करा. सगळ्यात जास्त वर बघायचं एकदम, हात वर, कंबर पाठ मान इकडे ताण आलाय आणि म्हणायचं हे उपरवाले. बोला हे उपरवाले. बाजूवाले को उठाले. एवढे व्यायाम आपल्यासाठी वाचते. पहिला मार्ग बोलणे, दुसरा दुसऱ्यात आनंदात सहभागी होणे, तिसरा चालणे, चौथा श्वास, 5वा झोप. सगळ्यात महत्वाचं आहे. मानसोपचार तज्ञांकडे जेवढी औषध आहेत त्यातली 70% औषध आहे झोप लागण्याची. आपले वडील, आपली आई, आपली आजी, आपले आजोबा यांच्याबद्दल आजही आपण सांगतो की ती दीर्घायुषी होती, ते कमी आजारी पडायचे आणि चष्मा नव्हता. कारण काय देतो? हवा चांगली होती, टेन्शन कमी होतं, अन्न चांगलं होतं. एक आपण विसरतो तेव्हा झोप चांगली होती. खेड्यापाड्यात लाईट नसायची, शेतावरना लोक संध्याकाळी 6 वाजता यायचे. आपली आई आणि आजी एका तासात स्वयंपाक बनवायचे, 7:30ला जेवायचे, 8ला झोपायचे. झोप चांगली होती. आता आपल्या झोपेचं वाटोळ झालंय आणि ते हेरी केले. अंथरुणावर पडला, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, काय मोबाईल आडवा करतोय, चित्र मोठं करतोय, मोठं करतोय. किती मोठे केलं तर मोबाईलच्या बाहेर येईल. मोबाईलच्या बाहेर यायची सोय असते तर टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई आणि जनहिताचं निवेदन दिले, टचस्क्रीनचा मोबाईल 3 तासापेक्षा जास्त वेळ ब्रेनच्या जवळ ठेवला तर ब्रेनमध्ये क्लॉटिंग होण्याची शक्यता 6 पटीने वाढते. झोपताना मोबाईल डोक्यापासून 3.5 फूट अंतरावर ठेवा. नेट बंद करा. आदर्श घर कुठलं? ज्या घरात कोणाचा मोबाईल लॉक नाही ते आदर्श घर. ज्या घरात कोणी कोणाच्या मोबाईलला हात लावत नाही ते आदर्श घर. मोबाईलचा मेसेज डिलीट करला हे साहेब संडासात बसतात. ज्येष्ठांनो एक लक्षात ठेवा, आपल्या मोबाईलला जर प्रॉब्लेम आला तर आपण कोणाला सांगतो? नातवाला सांगतो. हा बघ काय सांगतो. मग तो आपली कुंडली बघतो, आपले कोण मित्र आहेत ते बघतो, आपल्याला कोण काय काय पाठवतं ते बघतो आणि आजीला सांगतो. आणि म्हणून झोपताना एक वाक्य मनाला सांगा की आज दिवसभरात ज्याने ज्याने मला त्रास दिला त्या सगळ्यांनी मी माफ केलंय, असं मनात झोपा, चांगली झोप लागेल. आपण काय करतो? अंगावर घेण्यापूर्वी तुला उद्या बघते,
झोप, चांगली झोप घ्या. झोपायची पोझिशन पाठीवर झोपणे आदर्श स्थिती. लहान मूल पाठीवर झोपतं, हॉस्पिटलमध्ये पाठीवर, तिरडीवर पाठीवर ना, कपाटावर पाठीवर, पाठीवर झोपायचं. आपल्यापैकी राजस्थानला फिरायला किती लोक गेलेत? राजस्थानला किती गेले? हा, गेले ना? तुम्ही नाही गेले का? गेले ना? मग करे काय हातवर? राजस्थान म्हणजे काय, थायलंड आहे काय? राजस्थानला महाल आहे. राजा कमाल वेगळा, राणी कमाल वेगळा. आपल्या शरीराच्या बाहेर आभामंडल आहे, कवच आहे, ऑरा आहे. हे सगळ्या धर्मांनी मान्य केले. पुरुषांचा 4 इंचाचा असतो आणि महिलांचा 6 इंचाचा असतो. आणि म्हणून महिलांना खूप अगोदर समजतंय आपल्या डोक्यात काय चाललंय, आपलं काय इंटेन्शन आहे. आणि म्हणून राजस्थानमध्ये महाल वेगळे आहेत. म्हणून एका बेडवर एकाने झोपायचंय. तुम्ही का रागाने बघताय? मी जनरल सांगितले, तुमचं तुमचं चालू द्या. झोप महत्वाची. चांगला झोपेचा कालावधी रात्री 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6 या 4 तासापैकी 2 तास तुम्हाला झोप मिळाली पाहिजे. होतं असं की तरुण पिढीचं ना आपलं का पटत नाही मला सांगतो. मला सांगा साहेब, तुम्ही किती वाजता उठता? हा साहेब, 5:30. झोपता कितीला? 10 वाजता. तुमच्या घरातली मंडळी कितीला उठतात सकाळी? हा, हा, ते कितीला झोपतात? 12 वाजता. 12 वाजता. मग सांगा, झोप कुणाला जास्त पाहिजे? त्यांना पाहिजे ना, त्यांना झोप पाहिजे ना. मग सकाळी 5ला उठून आपण खुडखुड करून त्यांची झोपमोड करायची काही गरज नाही का? आपण भिंतीवर जावं असं त्यांना वाटलं नाही पाहिजे. घरात आपली अडचण नाही झाली पाहिजे, असं आपण वागलं पाहिजे. आनंदी जीवन त्याच माणसाचं आहे, त्याच्यासाठी सेपरेट 2 रूम नवरा बायकोसाठी ठेवला पाहिजे. लांबून बघायचं, लांब ठेवायचं. आणि म्हणून आपण झोप हा विषय आपला आहे. पहिला मार्ग बोलणे, दुसरा दुसऱ्याच्या आनंदात सहभाग होणे, तिसरा चालणे, चौथा श्वास, 5वा योग, 6वा झोप, 7वा पैसे. सगळ्यात महत्वाचं आहे, पैशाला महत्व द्या. सगळे ताण पैशाने कमी होत नाहीत, पण भौतिक ताणचा पैशाने कमी होतात. मगाशी कार्यक्षम राहा म्हणून मला तुम्हीच उल्लेख केला. कार्यक्षम राहा, पैसे कमवा, पैसे महत्वाचे आहे. कीर्तनकार, प्रवचनकार लोकांनी आपल्याला मिसगाईड केलेलं आहे. पैसा काय वर्गून जायचा, हिथं ठेवायचा, आत्मावर जायचा, हे सांगायचे लाख रुपये घेतात. पैशाला महत्व द्या, पैसा जतन करा, पैसा खर्चही करा. पैशानंतर पुढे दान. दान करा. दान करा म्हणजे एखाद्याला चहा पाजा. आपल्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कधीतरी नवीन साडी घेऊन द्या. तुम्ही नाही, गंधवाले, तुम्ही खुश झाले, तुम्हाला नाही, मी मॅडमला सांगितले नाही. जो मागेल त्याला देऊ. देशी उद्योग. आणि म्हणून आपण लक्षात, दान करा. पहिला मार्ग बोलणे, दुसऱ्याच्या आनंदात सहभाग होणे, तिसरा मार्ग चालणे, 4था श्वास, 5वा योग, 6वा निद्रा. नंतर आपण बघितलं पैसा, आणि नंतर आपण बघितलं दान. त्यानंतर पुढे घरामधलं वातावरण आनंदी ठेवायचंय. आणि ज्येष्ठांना मला सांगायचंय, आपल्याकडे असणारी संपत्ती, पैसा, याचा तपशील दुसऱ्याला सांगून त्याचा दिवस खराब नका करू. बरेचसे लोक ज्येष्ठ, म्हणजे मी मागे एक ज्येष्ठ नागरिक संघाचा कार्यक्रम होता आणि एका माणसाने 1000 छत्र्या वाटल्या सगळ्या ज्येष्ठांना. आम्ही बसलो होतो, ते व्यक्ती आम्ही 3-4 जण. तेवढ्यात तो ज्येष्ठ आला, एक जण, आणि म्हणला, मला पेन्शन आहे, बायकोला पेन्शन आहे, मुलगा अमेरिकेत आहे, मुलगी ऑस्ट्रेलियात आहे, पेन्शन संपत नाही, असं म्हणला. पुढे गेला, परत आला, म्हणला, मला छत्री मिळाली, बायको आली नाही, तिची छत्री देता का? कशाला दुसऱ्याच्या ह्याच्यावर नाही. स्वाभिमान थोडासा हे ठेवा. घरामध्ये कटकट करू नका. बाहेर फिरायला जाताना बायकोला घेऊन जा.
तुम्ही जेव्हा आजारी असाल एकच व्यक्ती बाहेर बसेल तुमची बायको, ती असेल तुम्ही, दुसरं नाही. आणि म्हणून कमीत कमी आता तरी एकनिष्ठ राहा. साध्या साध्या गोष्टीवरनं होणारे रुसवे फुगे मिटून टाकायचे. आता तरुण पिढीच्या भांडणात लक्ष द्यायचं नाही. तरुण पिढीचं सध्या काय झालंय, उशिरा लग्न होतं, त्याच्यावर प्रॉब्लेम क्रिएट होतो. सकाळी सकाळी नवरा बायकोचं भांडण होतं, आपलं व्हायचं. भांडण झालं, आपण कामाला जायचो, कामाच्या व्यापात आपण विसरायचो मी रागवलो होतो, पण बाई विसरायची नाही. ती दिवसभर प्लॅनिंग करायची. हा आल्यानंतर त्याला उभा ठेवायचा काढवा, आल्यावर त्याला चहा देणार असे बसे. तो म्हणणार तुला, मला नको आहे. मोठं भांडण झालं, जेवायला एकट्याला वाढणार, तो म्हणला तुला, मला भूक नाही. तुम्ही गंभीर झाले, ही कल्पना आहे, खरं नाहीये. प्रत्येकाच्या घरात केव्हा नाही कधी झालेलं आहे. एवढ्यावर थांबायचं नाही. रात्री झोपताना ती भिंतीकडे तोंड करून झोपायची. अर्धा तास वाट बघून देवाचं नाव घेऊन तर तिला म्हणणार का झोपली का, तिची का हालचाल नाही. मग पुन्हा एक प्रश्न, का ग झोपली का, मग तिची प्रतिक्रिया. आता एवढ्या जवळ हात पाडण्याचा आपण दुसरीकडे तोंड करणार, मध्ये 2 फुटाचं अंतर ठेवणार. अध्यक्ष महाराज अंतर बरोबर आहे का नाही, झोप त्यालाही नाही तिलाही नाही. 2-2.5 तासाने ती त्याला म्हणणार का हो झोपले का, मग तो म्हणणार घरामध्ये या वयात मिटून घेतलं पाहिजे आपण, तरच आपण चांगलं राहू, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे आहे ताल आणि सूर. जिथे ताल आहे तिथे सूर आहे, तिथे रिदम आहे, तिथे आनंद आहे. आपलं शरीर एक वाद्य आहे, त्याला लयबद्धता आवडते. गाणं म्हणलं की टेन्शन कमी होतं, भजन म्हणलं की जास्त कमी होतं. टाळ्या वाजवल्यावर माणूस विचारांपासून मुक्त होतो. पाहूया आपण लक्षात घ्या. वाजवा जोरात, जोरात. आणि डोळे बंद करा. लक्ष विचारांकडे द्या. विचार सापडतं का बघा. विचार आणण्याचा प्रयत्न करा. उघडा डोळे. आहे का विचार, गेले विचार. किती सोपं आहे. मागे मी डॉक्टरांचं ट्रेनिंग घेतलं. ते म्हणले टाळ्या वाजवताना हाताचे सगळे पॉईंट एकमेकांना टच झाले तर चष्म्याचा नंबर वाढत नाही. म्हणलं कसं वाजवायचं, ते म्हणले असं. म्हणलं तुम्हीच वाजवा. ते म्हणले तुम्ही ज्या लोकांना ट्रेनिंग घेतात त्यांना सांगा असं वाजवा. आता तुम्ही जर बघा साहेब रस्त्याने अशी केली, म्हणलं साहेब बाहेर वाजू शकत ते, म्हणजे त्यांना घरात वाजवायला सांगा. आता तुम्ही घरी गेले, मॅडमना दरवाजा उघडला, तुम्ही पहिली टाळी दिली. मला रविवारी बरे होते हो. ते म्हणले आपल्या देशामध्ये जेवढे तृतीयपंथी लोक आहेत जे अशा टाळ्या वाजवतात ते एकाला एक चष्मा नाही. बघितलं त्यांना चष्मा लावून त्यांची तब्येत कशी असते. माहिती आहे पण बोलणार कसं. आणि म्हणून बघितलं ताल सूर नाचण्यामुळे टेन्शन कमी होतं. कीर्तनकार बुवा काय एका ठिकाणी बसून सफारीवरून कीर्तन नाचत असतो. पंढरीला जाणारा वारकरी नाचतो. एकनाथ महाराज नाचतात भरून म्हणायचे. नाचण्यामुळे स्ट्रेस कमी होतात, नाच पाहण्यामुळे कमी होतात, म्हणून तर डान्स बार चालू आहे. तुम्ही बोलले काय. आणि म्हणून ताल सूर आपल्या लक्षात आलेला आहे. ताल सुरानंतर पुढे आहे हास्य. हसण्यामुळे हृदयाचे स्नायू लवचिक होतात. हसण्यामुळे अस्थमॅटिक प्रॉब्लेम कमी होतात. हसणे ही अशी संपत्ती आहे की हवी तशी, हवी तिथे, हवी तेव्हा तुम्ही उधळू शकता. हसण्यानंतर मित्रमंडळ मोठं असतं. जास्त हसलं तर पोट दुखतं. हसण्याचा संबंध पचनाशी आहे. तुम्ही हसलं पाहिजे. तुम्ही सगळे लोक फार चांगलं हसताय. यशोदामध्ये अति वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग देताना मला फार टेन्शन आहे. हसत नाही तो. विनोद केला तरी हसतो. चुकून एखादा हसलं की त्याच्याकडे मग ते गप्प बसतो. तुम्ही रडता परसे जास्त जवळ जाता, हसता स्वतःला विसरून जाता. आणि म्हणून हसा. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक संघ असेल ना,
सकाळी सकाळी गार्डनमध्ये ज्येष्ठ नागरिक एकत्र येतात, 1, 2, 3 आणि सगळेचे सगळे कारण नसताना विनाकारण मोठमोठे असतात. काय फायदा होत असेल बाहेरून बघणारे खरोखर असतात, पण ज्येष्ठ नागरिक जे हसतात त्याच्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत नाही. एक लक्षात घ्या, तुमचा चेहरा आज जसा दिसतोय असाच आणखीन 25 वर्षांनी दिसला पाहिजे. काय होतं, वय झालं की हात जातो. आता मला इकडं बोलवलं दिलीप कुमार साहेबांनी, तर मी न्हाव्याकडे गेलो मिशा रंगवायला. तर माझ्या शेजारी एक 85 वर्षाचा म्हातारा बसला होता. की आज खड्ड्यातले केस काढ न्हाव्याला. न्हाव्याने बघतो, त्याने 2 लाकडाच्या गोट्या दिल्या मला दोन्हीकडे. दाढी व्यवस्थित झाली. बाबाने गोट्या काढून ठेवला. म्हणला गोट्यांची आयडिया लय भारी, पण चुकून एखादी गोटी गेली तर प्रॉब्लेम. तो म्हणला प्रॉब्लेम काय नाही, उद्या सकाळी आणून द्यायची. सकाळी एकाने आणून दिला. म्हणला धुणार होतो तेवढ्यात तुम्ही आले. चेहऱ्यासाठी पहिला व्यायाम हसणे, दुसरा व्यायाम हे असं करायचं. तिसरा व्यायाम फक्त आरशासमोर करायचा. आरशासमोर. चौथा व्यायाम असा, हे चेहऱ्याचे व्यायाम करा. हसणं महत्वाचं आहे, हसा. ज्येष्ठ नागरिक हसतात, त्याच्यावर ज्येष्ठांबद्दल मला आता मी ज्येष्ठ आहे. 21 फेब्रुवारीला मला 74 वर्ष सुरू झालं. त्या दिवशी बायकोने हे टायटलचं घड्याळ मला भेट दिलं. बायकोला मी म्हणलं पूर्वी आपल्याकडे ह्या कंपनीचं घड्याळ होतं, मग त्याच कंपनीचं घड्याळ परत देण्याचं कारण काय? बायको म्हणजे आज तुमचा वाढदिवस आहे सांगणार नव्हते, पण याचा विचार करतो मी रात्रभर झोपणार नाही म्हणून सांगते. घड्याळ जुनच आहे, पेन ते बदलून दिले. आणि म्हणून एक लक्षात घ्या, ज्येष्ठांबद्दल सगळ्यांना आदर आहे, फक्त एक लक्षात घ्या, सकाळी फिरायला जाता चांगली गोष्ट आहे. गपचूप जायचं आणि गपचूप यायचं. दुसऱ्याच्या कंपाऊंड मधल्या फुलांच्या झाडाच्या फांद्या वाकून ती फुलं तोडून प्लॅस्टिक पिशवून भरून देवाच्या डोक्यावर टाकायची काही गरज आहे का? तुम्ही इथं बाहेर बघा ना, एक मात्र झाड आलं होतं, दुसरं फुलं वेच, तिसरा लांबून बघतो तू 6 आला का उद्या 5:30 येतो, चौथा म्हणतो रात्री जेवून झाडाखाली झोपतो. काय करायचं? विकत फुलं आणली, फ्रीजमध्ये ठेवली तर महिनाभर देवाला वाहून एवढा लांब गजरा म्हातारीसाठी सेपरेट तयार होईल. पण ज्येष्ठ नागरिकांबद्दल आपल्याला नितांत आदर असल्यामुळे वाईट बोलायचं. त्या महिलांना मला सांगायचं आहे, एसटी मधून बसमधून प्रवास करण्याची कधी वेळ आली, तरुण मुलाच्या शेजारी बसा. त्याला नीट बस म्हणणार तो नीटच बसणार, म्हातारा नीट बसची गॅरंटी नाही. मुली कुठं जायचंय, गाव कुठलं, कामाला कुठं, तुला काय करायचं? तुझा हाफ तिकीट एसटीने फुल माफ केले, तू गप पडणार. पण ज्येष्ठ नागरिकांबद्दल आपल्याला नितांत आदर असल्यामुळे आपल्याला वाईट बोलायचं नाही. आरटीपीचे हास्य पहिल्यांदा बघूया आणि त्याच्यामुळे ध्यानाची अनुभूती बघूया. आपण आरटीपीचे हास्य मनापासून करा, काही सेकंद. ह हे अक्षर एकापट पण हो डोळे बंद करा आणि विचार शोधा. डोळे बंद करा, विचार शोधा. विचार सापडते का बघा, विचार आणण्याचा प्रयत्न करा. उघडा डोळे, आहे का विचार? गेले विचार, किती सोपं आहे. पण आपण कुठे असणार? घरी गेले, बायकोने दरवाजा उघडला, तुम्ही सुरुवात केली दादा साहेब त्यामुळे काय झालं, अहो ग बसा नाही, ते म्हणलं श्रावण सोडलेलं दिसतोय. हसण्यासाठी तुम्हाला मित्रमंडळ पाहिजे, मित्रमंडळ पाहिजे. एक 10 मिनिटं आणखी, 10 मिनिटं मित्रमंडळ पाहिजे आपल्याला. मला माहिती सगळ्यांना भूक लागली, 10 मिनिटं सोडणार आहे. लहानपणीचा एखादा मित्र अनेक दिवसांनी आज भेटला, गप्पा सुरू झाला, तुम्ही त्या काळात जाता, आजचे टेन्शन विसरून जा. अनेक गोष्टी
आपल्या काळातलं एक गंमत मी सांग, आम्ही 6वीला होतो, ग्रामीण भागातली शाळा, 8 तासाला एकच गुरुजी, आणि गुरुजींना मुलांनी काहीतरी घेऊन जायचं, चिंचाने, बोरणे, शेतातलं काहीतरी ने, सगळं तरी घेऊन जायचं. एक जाड पोरगं होतं ना, ते काहीच आणायचं नाही, कारण त्याच्याकडे शेती नव्हती. आणि त्यावेळेला प्रेझेंटिंग घेण्याची पद्धत कशी होती, वर्गात नजर टाकली, कोण आला नाही टिक करायचं. त्यांनी बघितलं जाडे आला नाही, छडी काढून ठेवली. तेवढ्यात ते जाडं पोरगं एका मातीच्या भांड्यामध्ये काहीतरी झाकून घेऊन आलं. 60 वर्षापूर्वी महाराष्ट्रात मातीची भांडी बऱ्यापैकी होती. गुरुजी मला लेट का झाला, म्हणला गुरुजी तुम्हाला खीर आणली. आण आण म्हणला. बरेच दिवस खीर खाल्ली नाही. कशाने खाऊ रे, तो चमचा आणलाय, त्या काळी पितळी चमचे होते, एका बाजूला करंजी करायची फिरकी असायची, आणि गुरुजी वर्गातच खायची. खाता खाता ते म्हणले जाड्या, खीर एकदम बेस्ट आहे, कशी आणली रे. तर म्हणला गुरुजी तुम्ही खा, मी नंतर सांगतो. खाल्ल्यानंतर त्यानं सांगितलं, म्हणलं गुरुजी घरात पाहुणे आले होते, आईने खीर बनवली, आई पुढच्या दरवाज्यात गेली, तेवढ्यात एक लुद्ध भरलेलं कुत्र आलं आणि त्याने खिरीत तोंड घातलं. आई फेकायला चालली होती, म्हणलं आई फेकू नकोस, मी गुरुजीने. आता खीर गुरुजींच्या पोटात गेली. अख्खा वर्ग खो खो हसतोय. ते खिरीचं भांडाचं लटलट करायला लागलं. राग अनावर झालं, त्याने सोडून दिलं, ते खाली पडलं, फुटलं, त्या तुकडे झाले, पोरग रडायला लागलं. गुरुजींनी छडी घेतलं, रडतो का तुला मारलं? मारलं नाही, पण ते भांड तोडलं. आता माझा लहान भाऊ शी कशात करण म्हण. तेव्हापासून गुरुजींनी आमची बोरं सुद्धा खाल्लेली. असे आपल्या वेळेचे किस्से आहेत, एकमेकांशी शेअर करा, एकमेकांशी बोला. खाण्यापिण्याबद्दल थोडंसं मी सांगणार आहे. रात्री कडधान्य भिजायला टाका, सकाळी कुकरला 2-4 शिट्या करा, थोडं मीठ टाका, नाश्ता तो 2 बदाम, 2 काजू, 2 खजूर हे खायचं, आणि अर्धी पपई खायची सकाळी, आहे ना. दुपारचं जेवण तुम्ही करता तेच करा, आहे ना. आणि संध्याकाळ झाल्यानंतर, संध्याकाळ झाले की सगळं बाजूला ठेवायचं. सूर्य मावळल्यानंतर आपल्याला जसं वाटत तसं करायचं. आहाराबद्दल 3 वाक्य. कच्चं खाता येईल ते शिजवू नका, शिजवून खाता येईल ते तळू नका, आणि तळलेले पदार्थ खाऊ नका, संपला विषय. आणि म्हणून मित्रांचं सांगितलं, पुढे तुम्हाला सांगणार आहे, हास्यासाठी विनोद पाहिजे. विनोद हा शेवटच्या शब्दात पाहिजे. 2 मित्र गप्पा मारत होते. एक म्हणला मी गोव्याला चाललोय, तो म्हणला अरे वा. बायकोला घेऊन चाललोय, तो म्हणला किती छान. तामाणी घाटातून चाललोय, तो म्हणला लय भारी. असा विचार करतोय की गोव्याला जाता जाता तामाणी घाटात बायकोला दरी ढकलून द्यायची. त्याचा मित्र म्हणला अरे वा, माझी पण नेतोस का, तिला पण ढकलून दे. त्याचा मित्र ह्यांच्यासारखा होता. तो म्हणला तुझी गोवावरनं परत येताना ढकलली तर चालेल का. विनोद शेवटच्या शब्दात पाहिजे. आता मी बघणार आहे की तुम्ही सगळे लोक ताणतणावाच्या कुठल्या पायरीवर आहात. 5 पायऱ्या मी सांगतो. टीव्हीच्या समोर बसून एकही चॅनल न बघता तुम्ही सर्चिंग करत राहिला, समजायचं मन लागत नाही, पहिली पायरी. दुसरी पायरी, पूर्वी आवडणारे पदार्थ आता आवडत नाहीत. तिसरी पायरी, रात्री काही कारण नसताना जाग येते आणि परत लवकर झोप लागत नाही. आता या 3 पायऱ्यामध्ये आपण सगळे आहोत, कारण 50% खाली ताण आहेत, 50% वर 3. भूतकाळात घडलेल्या चुका आज आठवत राहिल्या. असं झालं नसतं तर बरं झालं असतं, तसं झालं नसतं तर बरं झालं असतं, हिच्याशी लग्न नसतं केलं तर बरं झालं असतं, थोडा थांबलो असतो तर चांगलं मॉडेल मिळालं असतं. अरे हिने आपल्याला पत्कन, आपलं भाग्य आहे, आपल्या काय खोडी कमी आहेत का. पुढची पायरी मन कंपॅरिझन करायचं, त्याचं व्यवस्थित आहे मला प्रॉब्लेम नाही. आणि रेड झोन म्हणजे काय, जीवनात काय अर्थ नाही असं वाटायला लागलं, जीवन निरस आहे वाटायला लागलं, जीवन जवळ आहे वाटायला लागलं, समजायचं आता आपण रेड झोनमध्ये आहोत. आता ती 2.5 मिनिटं केव्हा येऊ शकतात, कुठली भैजी मारत. आता इलाज काय, पहिला इलाज मला फोन करणे. माझा नंबर घ्या, 9822392147, 9822392147. घेतला, 9822392147. अशोक देशमुख.
आता यांनी माझा नंबर उजव्या हाताने डाव्या हातावर लिहिलाय. आता उद्या सकाळपर्यंत त्याचं काय होईल? 9822392147 अशोक देशमुख हा नंबर तुम्हाला इमर्जन्सीसाठी दिला. जेव्हा अस्वस्थ वाटेल तेव्हा मला फोन करायचा. जेव्हा प्रॉब्लेमसाठी फोन करायला नाव सांगायचं. मला फोन करून अशोक देशमुख जागा आहे का झोपलाय सांगायचं नाही. पुण्यातून एका बाईचा रात्री 1ला मला फोन हो. म्हणलं का फोन केला? ती म्हणली नंबर बरोबर आहे की नाही चेक केला. एक फक्त प्रॉब्लेम तुमच्याकडे शेअर करतो. एका माणसाला रात्री 1ला मला फोन आला. म्हणलं माझी बायको जीव देण्यासाठी 2दा गॅलरीत गेली, मी परत आणली, आम्ही 11व्या मजल्यावर राहतो. म्हणलं तिला मोबाईल दे. तो म्हणलं ती घेणार नाही, रागात आहे ती. म्हणलं स्पीकर ऑन कर. म्हणलं मॅडम मला न ऐकता तुम्ही जर मेला तुम्हाला मुक्ती नाही, तुमचा आत्मा भटकत राहील, माझा शाप आहे तुम्हाला. मग बाई म्हणली बोला. म्हणलं घर किती मोठं आहे? म्हणा नावर आहे 1.5 कोटीचं घर आहे. म्हणजे नवरा बायकोचं नावर आहे. दुसरा प्रश्न विचारला. म्हणलं मॅडम सेव्हिंग किती आहे? माझं एकटीचं 50 लाख आहे. बाई जीव द्यायला घरी. तिसरा प्रश्न विचारला. म्हणलं मॅडम सोनं किती आहे? 200 तोळे. हे म्हणेपर्यंत 2 मिनिटं झाली, 2.5 मिनिटं व्हायला लागतात. म्हणलं मॅडम शेवटचा प्रश्न, साड्या किती, ड्रेस किती? म्हणजे 100 साड्या 50 ड्रेस. 2.5 मिनिटं झाली, बाई जागेवर आली. म्हणली सर एक काय विचारताय? म्हणलं मॅडम तुम्ही मेल्यानंतर तुमचा नवरा तो दुसरी बायको करेल, तिला काय काय मिळेल याचा मी हिशोब करतो. 1 मिनिट बाई गप झाली. नंतर मला म्हणले सर उद्या सकाळी बोलायचं का? म्हणलं तुम्ही जगला तर बोलणार, आता मरत नाही, आता ह्याला सोडतच नाही. एक जीव वाचला. आणि म्हणून कधी तुम्हाला वाटत असेल मला तुम्ही फोन करा. आतापर्यंत 9:30 वाजता लेक्चर दिली. लोक म्हणतात तुम्ही फार सामाजिक कार्य करता. असं काही नाही. घरात कोणी ऐकत नाही म्हणून इकडे येतो काय. एक मार्ग. दुसरा शेवटचा मार्ग सांगणार आहे. तुम्ही तुमची मित्रमंडळी 3 दिवस कुठेतरी ट्रिपला जातात. 3 दिवस. जपानमध्ये संशोधन झालेलं आहे की जे लोक त्यांचा ग्रुप आहे आठवड्यातून एकदा दारू प्यायला बसतात. म्हणजे दारू प्या असं म्हणत नाही मी, बसतात, मजा करतात. त्यांचं लाईफ हे 100+ आहे. 4-5 मित्र एकत्र यायचं, छानपैकी ट्रिपला जायचं. 3 दिवस जा, रिलॅक्स व्हा. 3 दिवस. त्या 3 दिवसात मोबाईलचं काय करायचं? हा नाही बंद केलं काय स्वस्त होणार. इनकमिंग चालू ठेवा. तुम्ही कोणाला करू नका. आपण काय करतो? ट्रिपला गेलं, नदी किनारे सेल्फी, धबधब्यावर सेल्फी, विमानाच्या बरोबर सेल्फी. विमान काय आपल्या बापाच आहे आणि दुसऱ्याला पाठव. इनकमिंग चालू ठेवा. नंबर 1. नंबर 2, 3 दिवसात टीव्हीच्या सिरियल बघू नका. नंबर 3 दिवसात वेगळे कपडे घाला. ड्रेस चेंज करायचे विचार बदलतात. सगळ्या धर्मांना मान्य आहे. वास्तुशांती करताना भटजी काय करतो? सोनं तो ड्रेस वेगळा, बौद्ध भिक्षूचा ड्रेस वेगळा, जैन साधूचा ड्रेस वेगळा, मुस्लिम मौलवीचा ड्रेस वेगळा, ख्रिश्चन धर्माचा ड्रेस वेगळा. एवढे जगात धर्म आहेत. नवरीचा ड्रेस ठरलेला आहे. जगातल्या कुठल्याही धर्माची नवरी डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण कपडे नाही. त्या स्विमिंग ड्रेसवर लग्न लागलं ऐकलं का पाहिले? पाहायची इच्छा आहे पण लागत नाही. 3 दिवस तिकडे राहायचं. आणखी तुम्हाला महत्वाचा मंत्र तुम्हाला सांगतो मी की मध्ये राहा. ही पार्टी किंवा ही पार्टी असं नाही, मध्ये राहा. एक उदाहरण सांगतो. गौतम बुद्ध एका ठिकाणी बसले होते. प्रवचनाला आले होते. शिष्यगण आजूबाजूला बसले होते. गौतम बुद्धाने सगळ्या शिष्यांना विचारलं देव आहे का नाही? 3/4 लोक म्हणले आहे, 1/4 म्हणले नाही. आवाज वाढले, झोंबाझोंबी सुरू झाली, ढकलाढकली सुरू झाली त्यांच्यामध्ये. आणि नंतर गौतम बुद्धांना विचारलं तुम्हीच सांगा आहे का नाही? गौतम बुद्ध म्हणले मला माहीत नाही. आणि त्याच्यावर त्यांनी प्रवचन केलं की मध्ये थांबा तर तुम्ही सुखी व्हाल. इकडं नाही तर तिकडं. हे सरकारी मध्ये थांबा ना. आपल्या काय आपल्या काय करणार? मध्ये थांबा. सम्यक शब्द. आणि म्हणून मध्ये थांबायचं. तर आपण सुखी होणार, तर आपण आनंदी होणार. हे लक्षात घ्या. या ठिकाणी भूक लागलेली असताना सुद्धा तुम्ही मला ऐकलं, यासाठी तुम्हाला धन्यवाद. मला या ठिकाणी बोलवलं यासाठी संयोजकांना धन्यवाद.
ही सगळी मंडळी शेवटपर्यंत टिकून राहिल्यानंतर जात नाही हो. हा, ज्याचं भाषण झालं तो निघून जातोय. आता अध्यक्ष जर ठीक आहे, त्यांना थांबणंच भाग आहे. आणि एकदम छान पुस्तकाचं छानपैकी ते वाटली त्यांनी पुस्तकं लिहिले. लेखक कुठे ते वा वा वा, काय लिहिता तुम्ही या वयात, त्या वयात तुम्ही काय केलं असं. और आपने जो लिखा था वो भी बहुत बढ़िया है, मस्त एकदम. सर तुम्ही पहिल्यापासून गंभीर आहात का आता गंभीर झाला? पहिल्यापासून. हा, असंच राहायचं. आपल्या मनात काय चाललंय घरातल्यांना समजलंच नाही. तुम्ही हसमुख व्यक्तिमत्व. आपण कृष्ण गुगत नांदा आणि तुम्हाला काही वेळच नाही. हे 50-50, हे आत एक बाहेर एक वर एक. अरे म्हणून मला तुम्हाला फक्त सांगायचं शेवटी की मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही केल्या, तुम्ही सगळे लोक आनंदी राहाल, सुखी व्हाल आणि सगळेचे सगळे लोक 100 वर्ष जगाल. आणि तुम्ही सगळे लोक 100 वर्ष जगलेले पाहायला मी असणार आहे. कल्पवृक्ष हा आनंदाचा प्रत्येकाच्या दारी असो. कल्पवृक्ष हा आनंदाचा प्रत्येकाच्या दारी असो. त्या वृक्षाच्या छायेमध्ये जीवन तुमचे सुखी असो. धन्यवाद. धन्यवाद.